चुप रहते हैं रिश्तों के जज्बात अक्सर, ना बात होती है ना शिकायत सफर, पर दिल के कोने में एक आवाज है जो सिर्फ समझने वाले के पास है। आओ मिलकर थोड़ा सा समझ ले, एक दूसरे को दोबारा चुन ले। गुड इव्हनिंग एव्हरीवन। आमच्या रिसर्चचा विषय आई वडील आणि मुलांमधील नातेसंबंधी समजून घेणे हा होता। हा विषय निवडायचं कारण यासोबत आमचे अनुभव जुडलेले आहेत। या बदलत्या काळात आम्हीही आमचे आई वडिलांबरोबर असलेले नाते टप्प्याटप्प्याने बदलताना पाहिले आहे। म्हणूनच आम्ही हा विषय निवडला। आमच्या रिसर्चचे 3 मुख्य उद्देश होते। काळानुसार बदलणारे पालक मुलांचे नाते समजून घेणे, पालक आणि मुलांच्या एकमेकांकडून असलेली अपेक्षा जाणून घेणे, विविध पॅरेंटिंग स्टाईलच्या मुलांच्या विकासावर होणारा परिणाम जाणून घेणे। या रिसर्चसाठी आम्ही इंटरव्ह्यू पद्धतीचा वापर केला। यामध्ये आम्ही 18 ते 25 वयोगटातील 18 युवक युवती, 17 पालक आणि 2 सायकोलॉजिस्ट यांच्याशी संवाद साधला। या संशोधनातून काही महत्त्वाच्या बाबी पुढे आल्या। 14 मुले आपल्या आईशी भावनिक गोष्टी शेअर करतात, पण वडिलांशी संवाद मुख्यतः अभ्यासपुरताच मर्यादित असतो किंवा खूपच कमी असतो। पालकांच्या वागणुकीचा मुलांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रकारचा परिणाम होतो। सतत चूक काढणे, रागवणे यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो। मुले खोटे बोलतात आणि त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो। यामुळे मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होतो। शिवाय प्रोत्साहन आणि साथ दिल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि नातेसंबंध बळकट होतात। पालकांनी सांगितले की सोशल मीडियामुळे मुले त्यातच व्यस्त राहतात, त्यामुळे पालक मुलांमधील संवाद आणि जवळीक कमी झाली आहे। मुलांच्या आई वडीलकडून अपेक्षा आहेत की त्यांना समजून घेणे आणि भावनिक साथ देणे। 14 ते 15 मुलांनी सांगितले की त्यांना बालपणात प्रेम आणि विश्वास मिळाला नाही, म्हणून आता त्यांना पालकांकडून का कुठलीही अपेक्षा उरलेली नाही। पालकांच्या मुलांकडून अपेक्षा आहेत की मुलांनी त्यांच्या भविष्याचा आधार व्हावा आणि त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलावे, वागावे, त्यांना वेळ द्यावा। दोघांच्या एकमेकांकडून वेळ देणे आणि समजून घेणे या अपेक्षा आहेत। या संशोधनातून एक महत्त्वाचा भाग म्हणजे या क्षेत्रातले 2 सायकोलॉजिस्ट बरोबर झालेली चर्चा। त्यांनी सांगितले की पालक मुलांमधील नाते सुधारण्यासाठी 2 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत। एक म्हणजे एकत्र खेळ आणि आनंदायी उपक्रम आणि दुसरं म्हणजे संवाद। संवाद हे एक मजबूत नातं घडवण्याचं खऱ्या अर्थाने मूलभूत कारण असतं। आमच्या संशोधनातून मिळालेली महत्त्वाची माहिती सांगण्यासाठी आम्ही 2 ॲडव्होकेसी केल्या, ज्यामध्ये आम्ही युवतींना भेटलो आणि या विषयावर चर्चा केली। तसेच युवतींसोबत खेळ घेतला आणि संवाद नात्याचे हे पोस्टकार्ड देण्यात आले आणि त्यांना त्यांच्या पालकांना पत्र देऊन ते त्यांच्या पालकांना द्यायला सांगितले। थँक्यू।